नमस्कार मित्रांनो, आज आपण पोहोचलो श्री सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीमध्ये। आज आपल्या सोबत आहेत सिद्धरामेश्वरांची पावन परंपरा आहे त्या बाराबंदी पोशाखामध्ये जे आपले भक्तगण आहेत, अगदी सोलापूर शहर ही पांढऱ्या रंगाने नाहून निघताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामधील जे आता वयोवृद्ध माणसं आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया, काय आहे या पोशाखामागचं सत्य ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। दादा नमस्कार। मी चंद्रकांत मुचंडे, सोलापूर सिद्धेश्वरची यात्रा आजपासून प्रारंभ झालाय आणि पहिल्या दिवशी यमजल असतं आणि दुसऱ्या दिवशी अक्षता आहे, तिसऱ्या दिवशी होम आहे, चौथ्या दिवशी दारू आहे आणि पाचव्या दिवशी कप्पड कळी म्हणून त्याचा कार्यक्रम आहे। असं सलग 5 दिवस हे सोलापूर यात्रा होत असते आणि प्रत्येक भक्त हा पांढरा पोशाख घालून देवाची सेवा करत असतो। 7 नंदी ध्वज आहेत आणि त्यामुळे त्या 7 नंदीवर सोलापूरला 2 दिवस 68 फेरी मारतात आणि 2 दिवस सोन्या मारुतीपासून होम मैदानला होमच्या दिवशी येते आणि दारू दिवशी तिथून येतं आणि सिद्धेश्वरला 5 फेऱ्या घालून त्या चौथ्या दिवसाचा समाप्ती होती आणि कप्पड कडी ही मल्लिकार्जुन देवळात 5 फेऱ्या मारून कप्पड कडीचं विसर्जन करते आणि हे 900 वर्षापासून चाललेली यात्रा आहे। सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेले 68 लिंग हे म्हणून 2 दिवस पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी 2 दिवस 68 लिंगाचा कार्यक्रम असतो। प्रत्येक भक्तगण ताई माई अक्का सगळे लोकांनी लहान मोठे मिळून सगळे 68 लिंगाची सेवा करतात। दादा आत्ताच आपले दादा म्हणाले ही मागील 900 ते 1000 वर्षापूर्वीची परंपरा आज देखील सोलापूरकरांनी जपलेली आहे आणि त्यामध्ये सगळ्यात विशेष महत्वाचा आहे हा बाराबंदी जो पोशाख आहे। या पोशाखाबद्दल काय सांगाल दादा? ही पोशाख सिद्धरामेश्वर स्थापन केलेले पांढऱ्या शुभ्र वस्त्र परिधान करायला पाहिजे त्या काठी बरोबर, म्हणून ते पांढऱ्या शुभ्र धोतर पैठा आणि बाराबंदी हे ते सुरुवातीपासून आलेला, त्यापुढे आम्ही देखील तेच करतो। अच्छा, सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांनी जी परंपरा जी वेशभूषा धारण केली होती त्याच वेशभूषेत आम्ही आज त्यांची सेवा करण्यासाठी ते तत्पर आहोत असं या भाविकांचं म्हणणं आहे। आणि दादा आणखी एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न, सिद्धरामेश्वर महाराजांनी जी 68 लिंगाची स्थापना केली त्यामध्ये त्यांची गुरुभेट झाली ह्या ठिकाणी। याला आपण म्हणतो कन्नड मध्ये म्हणतात नेवणीवाला, बरोबर आहे, नेवणीवाला। या ठिकाणाचं महत्व काय? या ठिकाणी गुरु शिष्याची भेट झाली आणि ज्यावेळी गुरुनी इथं आल्यानंतर त्यांनी दर्शन केलं सिद्धरामेश्वरने, मग त्याला होरडा दिल्यानंतर पोटात आग पडल्यामुळे दही भात मागितले, ते दही भात देण्यासाठी त्यांनी आईवडिलांकडे गेले। त्याच वर्षी त्यांना बोलणं आलं, तोपर्यंत बोलत नव्हते सिद्धरामेश्वर। मग इथून दही भात आल्यापर्यंत गुरु महाराज माय झाले, म्हणजे पुढे गेले, गुप्त झाले, तिथून शिरस्याला त्यांनी पायी गेले। मग तिथे गेल्यानंतर त्यांनी दगडाच्या लिंगाला त्यांनी मान्य केले नाही, मला प्रत्यक्षात मल्लिकार्जुन पाहिजे असं झालं। ते त्यावेळी कमरी मठ उडी मारताना सिद्धरामेश्वर गुरुने हात पकडून त्याला वाचवलेले। अच्छा, हा महत्व आता जे आपले बाबा सांगितले, एवढं मोठं महत्व आहे 68 लिंगांपैकी सगळ्यात मोठ्या लिंगाला प्राप्त झालेलं आहे। आणि दादा हा जो लिंग आहे ह्या लिंगाला आपण काय म्हणतो आणि ह्या लिंगाचं काय वैशिष्ट्य? उमामाहेश्वरी लिंग आहे। उमामाहेश्वरी म्हणजे 68 लिंगापैकी हे लिंग आहे, म्हणजे असं 51-52 असं 68 लिंग आहे, त्यापैकी हा एक लिंग आहे। 68 पैकी हा एक लिंग आहे आणि त्याच्यानंतर आपल्या नवनेश्वर म्हणून त्या शेतामध्ये त्यांनी गुरुभेट इथं झाली, गुरुभेट ही झालेली गुरु चारताना त्यावेळी गुरुभेट झाली त्याला। आणि विशेष सिद्धेश्वर मंदिर सिद्धेश्वर मंदिरापासून 68 लिंगाला चालू होते आणि मल्लिकार्जुन मंदिराला समाप्त होते आणि मधोमध जे लिंग आहेत ते 68 लिंगापैकी आणि लिंग जो आहे तो नंबर प्रमाणेच करतो आम्ही, असं अधून मधून करत नाही। पहिला लिंग होतो आणि 68 लिंग नंबर प्रमाणेच लिंग करतो, लिंगाचे दर्शन घेतो। आणि त्यामध्ये सगळ्यात महती जी आहे ती 68 लिंग हे गुरुभेट लिंगाची सगळ्यात मोठी महती गुरुभेटलाच। आणखीन दादा आता जो आपला सिद्धरामेश्वरांचं मंदिर आहे त्या मंदिराच्या चोहूबाजूनी तलाव आहे, अशी एक आख्यायिका आहे जे पंजाब मध्ये सुवर्ण मंदिर आहे। त्याच्यानंतर आहे भारतामध्ये जे कोणतं मंदिर आहे तर ते सिद्धरामेश्वरांचं मंदिर आहे। हे काय कितपत योग्य आहे, कितपत खरं आहे, तुम्हाला काय वाटतं? सत्य परिस्थिती आहे, सिद्धरामेश्वरने असताना त्यावेळी लोकांकडून हे तलाव खोदून घेतले आणि ज्यांनी जेवढं काम केलं तेवढं ते माती गोळा केल्यानंतर त्यांचा पगार त्याला मिळत होता। त्यावेळी झालेलं तलाव आहे आणि नंतर आता सगळं पुढं सुधारणा होत गेली आणि आता सगळं आता तलाव म्हणून ते 36 एकरचा जमीन आहे। 36 एकर मध्ये तलाव मध्ये चौबाजूनी पाणी मध्ये देव आहे, सिद्धेश्वर आहे, मग तिथं संजीवनी समाधी घेतलेले आहेत, योग समाधी म्हणून संजीवनी समाधी आहे, तिथं समाधी घेतलेली आहेत त्यांनी। अच्छा, म्हणजे लहानपणात एकदा परत एकदा येऊन हे दुसऱ्यांदा समाधी आहे त्यांची।
संजीवनी समाधी. आणि सिद्धरामेश्वरांचा आशीर्वाद आमच्या सोलापूरकरांना खूप आहे. एक सुद्धा माणूस उपाशी नाही, उभा नाही, नाही. थोडा एक त्यांचा खाऊन सुखी समाधान. एक घास का होईना तो खाऊन सुखी समाधानी आहे. सिद्धरामेश्वरांचा आशीर्वाद. इकडे या, बोला. माझी गल्लीमध्ये लक्ष्मी आहे. सिद्धेश्वर महाराजांनी अष्टविनायकाची आपलं नाव स्थापना सांगा दादा. केलेली आहे. दादा आपलं नाव सांगा प्लीज. माझं नाव पांडुरंग रामकृष्ण होमकर. हा, आपण सोलापूरचे. सोलापूर सिद्धेश्वर पेठ मध्ये मी राहतो. छान. तुम्हाला काय माहिती सांगायचे महाराजांबद्दल? आम्ही आजपर्यंत जे सिद्धेश्वराच्या नगरीमध्ये आहे हा सुखी आणि समाधानी आहे. कशाची काय चिंता नाही, काय नाही. हा माग सिद्धेश्वर महाराजांचा आशीर्वाद आमच्या मागे आहे. अगदी अगदी. सोलापूरच्या जेवढे लोक आहेत त्यांना आतापर्यंत कधी काय त्रास झालेला नाही आणि भविष्यामध्ये पण याच्यापुढे होणार होणार बी नाही. हो. आणि अष्टविनायकाची स्थापना सिद्धेश्वर महाराजांनी केलेली आहे. सगळ्यात मोठी अष्टविनायक म्हणजे आरती दिशांना. हो, आता बघा किती मोठी बातमी समोर येत आहे. अष्टविनायकांची स्थापना कोणी केली असेल तर सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी केलेली आहे. सोलापुरामध्ये अष्टविनायकाची यात्रा हो. श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी केलेली आहे. हो आणि 68 लिंग वर्षातून आम्ही 2 वेळा करतो. एक सिद्धेश्वर रामेश्वरच्या यात्रामध्ये आणि दुसरी श्रावण महिन्यामध्ये दरबारी आम्ही 68 लिंग स्थापना पूर्ण श्रावणचे 4 दिवस. इकडे या दादा. असं आपलं नाव मी सांगा. शांतकुमार बामणे हा. बोलतो. सिद्धेश्वर महाराजांनी सोलापूरकरावर हा. कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये हो. ह्या उद्देशानं 68 लिंग हा. 68 लिंग म्हणजे आपल्या सोलापूरला एक फेरी होती हो. आणि अष्टविनायक हो. 8 गणपतीची स्थापना त्यांनी स्वतः केलेलं आहे आणि काळभैरव वगैरे सर्व स्थापना स्वतः केलंय. कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये ह्या उद्देशानं हे सर्व लिंगाचं अष्टविनायकचं स्थापन केलेलं आहे सिद्धेश्वर महाराजांनी. सोलापूरवर संकट येऊ नये म्हणजे 68 लिंगचं कारण म्हणजे सोलापूरला संकट आजपर्यंत कुठल्या वेळेला पुढे येणार नाही असं सिद्धरामेश्वरांनी 68 लिंगाची स्थापना आखणी करून ठेवलेली आहे. आखणी करून आखणी ठेवली. बाजूनं आखणी करून ठेवलेली आहे. म्हणून तर सोलापूर सुखी आहे. सगळं कुठे काय सकाळपासून संध्या एकच काय ना जेवण करतो सुखी समाधानी. माझी कधी मरत नाही तर सोलापूर. हे मात्र सत्य परिस्थिती आहे. आणि सोलापूरमध्ये आणखी एक वैशिष्ट्य काय आहे, पंढरपूर आहे, सोलापूरच्या नाम अक्कलकोट स्वामी समर्थ आहे, तुळजापूर आहे आणि त्याचबरोबर सिद्धरामांच्या आशीर्वाद खूप आशीर्वाद आम्हाला लाभतो. जसं काकाने म्हटलं एक टाइमचं खाऊन सुखी आहे, समाधानी आहे, खरंच आहे. आणि 68 लिंग जे करतो लहान मुलगा करतो त्याचं पण काही ना काही इच्छा पूर्ण होतो. काहीतरी इच्छा घेऊन तिथं आलेला असतो आणि 1 वर्षाने काही ना काही त्याचा फरक जाणवतो. या आनंद वर्षामधनं आम्हाला 2 वेळाच मिळतो फक्त. असंच रोज मिळत गेला तर आज मग माझं तर जर काय उदाहरण सांगायचं झालं, माझ्या पॉकेटमध्ये जे आई वडील मला पैसे देतात त्यामधून 1 डझन केळीपासून मी केळी वाटप करतो. सुरुवात केली. आजच्या घडीला 20 ते 25 ट्रे मी केळी वाटप करतो. हे अभिनंदन. सिद्धरामेश्वरांचा आशीर्वाद असाच आहे. आशीर्वाद तुमच्यावरती बनत राहो. श्री जय.